नमस्कार मित्रांनो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आपण आज TCS IBPSने विचारलेल्या प्रश्नांचे रिव्हिजन घेणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न पहिला, संपूर्ण जल आणि सौर ऊर्जेवर चालणाऱ्या भारतीय पहिल्या विमानतळाबाबत खालीलपैकी कोणते विधान अचूक आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4, 1 व 2. दिल्लीच्या या विमानतळाचे नाव इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आपल्या वापराच्या गरजांसाठी 1 जून 2022 पासून अक्षय शक्ती ऊर्जेवर अवलंबिले आहे. प्रश्न दुसरा, पित्तज्वरासाठी संक्रमणाचे माध्यम काय? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो एडिस इजिप्त नावाचा डास हा पित्तज्वरासाठी संक्रमणाचं माध्यम आहे. प्रश्न तिसरा, रेल्वे आरक्षण प्रणालीच्या संदर्भात PQWL चे पूर्ण रूप काय आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3, पूल्ड कोटा वेटिंग लिस्ट. प्रश्न चौथा, खालील कोणत्या व्यक्तीने मोतीलाल नेहरू सोबत स्वराज्य पक्षाची स्थापना केली? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4, चित्तरंजन दास व मोतीलाल नेहरू यांनी स्वराज्य पक्षाची स्थापना केली. स्वराज्य पक्षाची स्थापना ही 1 जानेवारी 1923 रोजी झाली. प्रश्न पाचवा, आंतरराष्ट्रीय सीमेपासून 150 यार्डच्या आत महिला आणि मुलांच्या तस्करीला प्रतिबंध घालण्यासाठी तसेच विविध विकासात्मक उपक्रम राबवण्यासाठी 2022 मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाने भारतासोबत 52वी BSFDG स्तरावरील द्विपक्षीय चर्चा केली होती? तर याचं बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4, बांगलादेश या देशाने BSFDG स्तरावरील द्विपक्षीय चर्चा केली होती. प्रश्न 6, खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 ची ट्रॅक सायकलिंग स्पर्धा डॅश येथे आयोजित करण्यात आली होती? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3, नवी दिल्ली या ठिकाणी खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2022 ची ट्रॅक सायकलिंग स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. 2022 ची ही 5वी स्पर्धा होती. तर पहिली ही 2018 या वर्षी सुरुवात झाली आहे. प्रश्न 7, ऑगस्ट 2022 मध्ये गुजरात कोणत्या शहरात मोदी शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन केले गेले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3, अहमदाबाद या ठिकाणी. अहमदाबाद हे शहर साबरमती नदीकाठावर आहे. प्रश्न 8, 2011च्या जनगणनेनुसार भारतातील महिलांमध्ये साक्षरता दर किती आहे? तर बरोबर उत्तर मित्रांनो ऑप्शन 1, 65.46% हे महिलांचे साक्षरता दर आहे. तर पुरुषांचा 82.14% आहे व एकूण साक्षरता दर 74.04% आहे. आणि घनता भारताची 382 चौरस किलोमीटर आहे. प्रश्न 9, फेब्रुवारी 2023 मध्ये भारताच्या आदिवासी वारशाचे भव्यदिव्य चित्रण सादर करण्यात आदी महोत्सव कुठे पार पडला होता? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3, नवी दिल्ली या ठिकाणी. प्रश्न 10, 1951 मध्ये बापू धर्मसभा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना डॅश यांनी केली? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3, राजमोहनी देवी यांनी 1951 मध्ये बापू धर्मसभा आदिवासी सेवा मंडळाची स्थापना केली. प्रश्न 11, भारताच्या कोणत्या प्रदेशात शेकरू
इंडियन जायंट स्क्विरल आढळते? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 पश्चिम घाट या ठिकाणी शेकरू आढळते. शेकरू हे महाराष्ट्र राज्याचा राज्य पशु आहे. प्रश्न क्रमांक 12 महात्मा गांधींनी डॅश येथील साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत मिठाचा सत्याग्रह काढला होता? बरोबर उत्तर आहे मित्रांनो अहमदाबाद येथील साबरमती आश्रमापासून दांडीपर्यंत मिठाचा सत्याग्रह काढला होता. प्रश्न क्रमांक 13 भारतीय राज्यघटनेतील कोणती तरतूद जर्मनीच्या घटनेतून स्वीकारण्यात आली आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1 आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्काचे निलंबन हे जर्मनीच्या राज्यघटनेतून स्वीकारण्यात आले आहे. तर राज्यसभा सदस्यांची निवडणूक हे दक्षिण आफ्रिका या देशाकडून स्वीकारण्यात आले आहे. तर शेष अधिकार केंद्राकडे असणे हे कॅनडा या देशाच्या घटनेतून स्वीकारण्यात आले आहे. तर समवर्ती सूची संकल्पना ही ऑस्ट्रेलिया या देशाकडून स्वीकारण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 14 नोव्हेंबर 2023 मध्ये भारतीय वन्यजीव जीवशास्त्र डॉक्टर पूर्णिमा देवी बर्मन यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वोच्च पर्यावरण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या कोणत्या समूहाचे नेतृत्व करतात? बरोबर उत्तर आहे मित्रांनो हरगिला आर्मी या समूहाचे नेतृत्व करतात. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणाला भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 243 किंवा अंतर्गत कोणतेही क्षेत्र संक्रमणशील क्षेत्र म्हणून वनिर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 राज्यपाल यांना अनुच्छेद 243 किंवा अंतर्गत संक्रमण क्षेत्र म्हणून वनिर्दिष्ट करण्याचा अधिकार आहे. तर राज्यपाल कलम आहे 153 व राष्ट्रपती कलम आहे 52. प्रश्न क्रमांक 16 राज्याचे मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांना डॅशद्वारे विहित केल्यानुसार देय असलेले वेतन आणि भत्ते दिले जातात? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2 केंद्र सरकारद्वारे विहित केल्यानुसार देय असलेले वेतन आणि भत्ते दिले जातात. प्रश्न क्रमांक 17 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या समाजसेवकाने आनंदवनाची स्थापना केली आहे आणि कुष्ठरोग्यासाठी त्यांनी केलेल्या सेवेसाठी ते ओळखले गेले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 बाबा आमटे यांनी आनंदवनाची स्थापना केली व कुष्ठरोग्यांची सेवाही केली. तर आनंदवन हे चंद्रपूर जिल्ह्यात आहे. प्रश्न क्रमांक 18 दर्पण हे मराठी वृत्तपत्र खालीलपैकी कोणी सुरू केले? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र सुरू केले. दर्पण हे वृत्तपत्र 6 जानेवारी 1832 मध्ये सुरू झाले व 6 जानेवारी हा मराठी पत्रकार दिन म्हणून पाळला जातो. प्रश्न क्रमांक 19 कोणत्या पंतप्रधानाच्या कार्यकाळात 42वा घटनादुरुस्ती अधिनियम 1976 द्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 इंदिरा गांधी यांच्या कार्यकाळात 42व्या घटनादुरुस्तीनुसार 1976 द्वारे राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्ये समाविष्ट केली गेली. मूलभूत कर्तव्ये हे सध्या 11 आहेत. प्रश्न क्रमांक 20 बंगालचे डॅश यांनी 1859चा नीलचा सत्याग्रह केला होता? बरोबर उत्तर आहे मित्रांनो बंगालचे शेतकरी यांनी 1859चा नीलचा सत्याग्रह केला होता. प्रश्न क्रमांक 21 खालीलपैकी कोणाला आउटलाईन फॉर डेअरी टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखक म्हणून श्रेय दिले जाते? तर बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 3 सुकुमार डे यांना आउटलाईन फॉर डेअरी टेक्नॉलॉजी या पुस्तकाचे लेखक म्हणून श्रेय दिले जाते. प्रश्न क्रमांक 22 RTI अधिनियम संपूर्ण भारतात डॅश पासून लागू झाला? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 4 ऑक्टोबर 2005 पासून RTI अधिनियम संपूर्ण भारतात लागू झाला. प्रश्न क्रमांक 23
केंद्रीय भूवैज्ञानिक मंत्रालयाने हाती घेतलेल्या समुद्रयान मोहिमेचा एक भाग म्हणून किती व्यक्तींना समुद्रसपाटीपासून 6,000 मीटर खाली पाठविण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1, 3 व्यक्तींना समुद्रसपाटीपासून 6,000 मीटर खाली पाठवण्याचे भारताचे उद्दिष्ट आहे. प्रश्न क्रमांक 24, लाखेच्या उत्पादनाचा स्रोत काय आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 1, कीटक हा लाखेच्या उत्पादनाचा मुख्य स्रोत आहे. प्रश्न क्रमांक 25, खालीलपैकी कोणती नदी ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे? बरोबर उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन 2, दिबंग नदी ही ब्रह्मपुत्रा नदीची उपनदी आहे.